विरार पश्चिमेतील डॉक्टर जोगळेकर रुग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप करत संतापजनक घटना समोर आली आहे। 7 महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेच्या पोटातील नवजात बालक प्रसूती दरम्यान थेट जमिनीवर पडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या अपघातानंतर नवजात बालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर ठाणे येथील NICUमध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता होते आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित गर्भवती महिला बुधवारी प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानं विरार पश्चिमेतील डॉक्टर जोगळेकर रुग्णालयात दाखल झाल्या होत्या। त्यावेळी तिने वारंवार डॉक्टर आणि परिचारिकांना पोटातून बाळ बाहेर येत असल्याची जाणीव होत असल्याचे सांगितले। मात्र रुग्णालय प्रशासनाने तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा दावा करण्यात आला आहे। याच दरम्यान महिलेच्या गर्भाशयातून महिला उभी असताना नवजात बाळ थेट 2.5 ते 3 फूट उंचीवरून जमिनीवर पडले। या अपघातात बालक गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने ठाणे येथील NICUमध्ये हलवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे। या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून या प्रकरणात वैद्यकीय हलगर्जीपणा झाला असल्यास संबंधित डॉक्टर आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। दरम्यान या रुग्णालयाचे डॉक्टर जोगळेकर यांना या प्रकरणाबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी भेटणे टाळले। त्यामुळे या प्रकरणाची पालिका आरोग्य विभागाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे। रात्रपासून पेन होत होतं, 6 वाजता बेबी बाहेर पण येत होता। मिस्टरांना सांगितलेलं बेबी बाहेर येतं बेबी बाहेर येते बोलत होती, तरी पण मला उभं केलं आणि बेबी खाली पडलं। मला पेन होते, मला बाल बाहेर येते, तरी हे लोक लक्ष देत नाही, डॉक्टर चेकअपला येत नाही, फक्त सांगतात धीर दे। तिला जेव्हा डिलिव्हरीला आतमध्ये घेऊन जात आहे ती सांगते का बाल एकदम खालती येते, तिला व्हीलचेअर नाही, स्ट्रेचर नाही, काही नाही, बाल शेवटी दरवाजा खामध्ये पडलं आणि तिचे असे पाय बनतायत।